तुम्हाला याचा पीस काढून दाखवते। किती सुंदर झालंय बघा, चवीला तर अतिशय उत्तम लागते। ही आहे मँगो कुल्फी। आज मी तुम्हाला मँगो कुल्फीचे दोन प्रकार दाखवते। एक आहे तो मँगो स्टफ कुल्फी केलेली आहे आणि ही आपली नेहमीची मँगो कुल्फी। कुल्फी करायला इथे आपल्याला दूध वगैरे आटवायला काही लागत नाही, झटपट अशी आपली कुल्फी तयार होते। कुल्फी सेट व्हायला काय वेळ लागेल तोच। सीझनला तुम्ही नक्की अशी मँगो कुल्फी करा, एक वेगळा प्रकार सगळ्यांना आवडेल। नमस्कार, श्रेयस रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। आणि ज्यांनी माझ्या चॅनलला आधीच सबस्क्राईब केलेलं आहे पण बेल आयकॉन प्रेस केलेलं नाही त्यांनी प्लीज बेल आयकॉन प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स लगेच मिळतील। चला तर मग आता अशी सगळ्यांची आवडती यम्मी मँगो कुल्फी करूया। मँगो स्टफ कुल्फी करतोय, त्याच्याकरता 2 हापूस आंबे घेतलेले आहेत। शक्यतो हापूस आंबेच घ्यायचे किंवा असे आंबे घ्यायचे जे थोडे कडक आहेत आणि त्याची सालं इझी निघतील। वरची देठाची बाजू काढूया। आता ह्या आंब्यात जो बाठा असतो तो आपल्याला काढायचा आहे। चमच्यानी सुरीने असं खालपर्यंत चमच्याच्या मागच्या भागाने असं काढतेय। सुरीने कधी कधी डायरेक्ट आंबाच कट होतो म्हणून चमच्याने काढायचं। असं आधी शेवटपर्यंत चमचा असा आत घालायचा, ह्याच्यात चमच्याच्या पुढच्या बाजूने असा बाठा काढून घ्यायचा। हा बघा निघालाय। असं दुसऱ्या आंब्यातलं सुद्धा काढून घेते। हा बघा छान निघालेलं आहे। हे बघा वाटीमध्ये आंबे असे उभे केलेले आहेत। आता हे जरा सगळं बाजूला राहू दे। कुल्फी करताना नेहमी दूध आटवून घेतात किंवा कस्टर्ड पावडर मिक्स करतात। इथे आपण ते काही करत नाही आहोत, झटपट कुल्फी करतोय। त्याच्याकरता इथे मी थोडेसे बदाम घेतलेले आहेत, 10 बदाम असतील तेवढेच काजू आहेत आणि 5-6 पिस्ते घेतलेले आहेत। हे जरासे मी भाजून घेतलेले आहेत। इथे मी पाववाटीला कमी अशी साखर घेतलेली आहे किंवा तुम्ही 5 ते 6 चमचे किंवा टीस्पून साखर घेऊ शकता। ही साखर मिक्सरच्या जारमध्ये घेते। ह्याची आता पिठी साखर करूया। हे बघा काजू बदाम पिस्ते मिळून पाववाटी झालेलं आहे। जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही घाला, नुसते बदाम असतील नुसते बदाम घातले तरी चालतील। आता हे सुद्धा या साखरेमध्येच घेते आणि पुन्हा मिक्सरमधनं फिरवून घेते। हे बघा छान पावडर तयार झालेली आहे। काजू बदाम आणि साखर ही सगळी पावडर आपली 1 वाटी झालेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला 4 चमचे मिल्क पावडर घालायची। अर्धा लिटर दुधाला आपल्याला साखर, काजू बदाम आणि मिल्क पावडर हे सगळं एकत्र असं 1 वाटी घ्यायचं आहे। तसं झटपट आपण हे प्रीमिक्स त्याचं तयार केलेलं आहे। हे बघा हे मी गेल्या वर्षी केलेलं माझं कुल्फी प्रीमिक्स आहे, वर्षभर अगदी चांगलं राहतं। या कुल्फी प्रीमिक्सची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, हा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा। इथे अर्धा लिटर मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे, फुल क्रीम मिल्क घ्यायचं। हे मी दूध आधी तापवलेलं आहे। आता पुन्हा आपल्याला हे जरा 2 मिनिटं उकळून घ्यायचंय चांगलं। झटपट कुल्फी करतोय त्यामुळे आपल्याला हे आटवायचं नाहीये, तर जरा गरम करून घ्यायचंय, उकळून घ्यायचंय। एका बाउलमध्ये हे प्रीमिक्स घेते, हे सगळं मिक्स करून घेऊया। ह्यातलं थोडंसं दूध मी ह्याच्यामध्ये मिक्स करते आणि बाकीचं दूध पुन्हा उकळायला गॅसवर ठेवून देते। ह्याची पेस्ट तयार करूया। ह्याच्यात मी थोडं केशर सिरप घालते किंवा तुम्ही थोडंसं केशर घातलं तरी चालेल, ऑप्शनल आहे। हे केशर सिरप मी घरीच केलेलं आहे। हे फ्रीजच्या बाहेर सुद्धा वर्षभर अगदी चांगलं राहतं। ह्याची लिंक सुद्धा तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। बघा दूध चांगलं उकळायला लागलेलं आहे। दूध चांगलं उकळायला लागलं की त्याच्यामध्ये ही पेस्ट घालायची आपल्याला। आता जरा हे जास्त नाही 5च मिनिटं उकळू दे, फक्त सारखं ढवळत राहायचं। हे बघा छान उकळतंय, तुम्ही 10 मिनिटं उकळलं तरी चालेल। हे बघा असं उकळलं गेलं पाहिजे चांगलं। हे गार झालं की ते छान घट्ट होतं। आणि जर तुम्हाला याच्यामध्ये बदाम, काजू, मिल्क पावडर काही घालायचं नसेल तर तुम्ही नुसतं दूध आपण बासुंदीला जसं आटवतो तसं आटवून घ्या आणि त्याची कुल्फी करा। हे बघा छान आपलं दूध घट्ट झालेलं आहे। आता मी गॅस बंद करते। गॅस बंद केलाय। हे आता गार झालं की घट्ट होईल चांगलं। गार झाल्यानंतर पुढची प्रोसेस करूया। तुम्हाला अजून गोड हवा असेल तर तुम्ही इथे आता चव बघून साखर घालू शकता। पिठी साखरच घाला, ती लवकर विरघळते ह्याच्यामध्ये।
हे आंबे सुद्धा आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया, ते पण छान गार होतील. हे थोडं गार झाल्यानंतर ह्याच्यामध्ये वेलचीची पूड घालायची. हे बघा मी घालते आता थोडीशी, ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालेल. हे आता छान गार झालेलं आहे. आता कुल्फी आपल्याला सेट करायची. मग अशी आपण आंब्यामधल्या गाठी काढून घेतल्या होत्या, त्या आंब्यामध्ये आपल्याला हे कुल्फीचं मिक्सचर घालायचं आहे. बघा असे मी हे 2 आंबे तयार केलेले आहेत. मग अशी आंब्याचा वरचा भाग काढून घेतला होता, तो लावूया पुन्हा ह्याच्यावर असा. त्याला असं वरून फॉईल पेपर लावून घ्यायचा आणि आता असंच्या असं फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवून द्यायचं. मी आता अशा वाट्या ह्या फ्रीझरमध्ये ठेवून देते. हे बघा हे असं आपलं कुल्फीचं उरलेलं मिक्सचर राहिलेलं आहे. हे तुम्ही असंच आंब्यामध्ये सेट करू शकता. जर तुम्हाला तसं करायचं नसेल तर आपला नेहमी जो कुल्फीचा साचा असतो त्याच्यामध्ये तुम्ही हे सेट करू शकता. त्याच्यामध्ये मी आंब्याचा रस घालतेय. इथे मी हापूस आंब्याचा रस घेतलेला आहे, तो मिक्सरमधनं फिरवून घेतलाय, तो घालते. साधारण अर्धी पाऊण वाटी घालायचा. ह्याच्यात चांगला मिक्स करून घ्यायचा. छान मँगो कलर आला पाहिजे तेवढा रस घालायचा. आता ह्याच्यात आंबा घातलाय. आंबा घातल्यावर सुद्धा ह्याच्यात 1-2 चमचे साखर घालायची, पिठी साखरच घालायची आणि पुन्हा हे छान मिक्स करून घ्यायचं. साखर ह्याच्यात विरघळली गेली पाहिजे. इथे तुम्ही हापूस आंबा वापरा किंवा कुठलाही गोड आंबा वापरा, फक्त आंब्याचा रस घट्ट पाहिजे. जर आंब्याचा रस पातळ असेल तर ह्या कुल्फीमध्ये बर्फाचे क्रिस्टल्स तयार होतील. अशावेळी तुम्ही जर आंब्याचा रस थोडासा आटवून घेतलात आणि तोच ह्याच्यामध्ये मिक्स केला तरी चालेल. आता ह्या कुल्फीच्या मोल्डमध्ये हे घालूया. तुमच्याकडे जर हे कुल्फीचे मोल्ड नसतील तर पेपर कप असतो, पेपर कपमध्ये हे घाला, छान कुल्फी तयार होते. हे बघा असे 6 मोल्ड तयार झालेले आहेत कुल्फीचे. अर्धा लिटरमध्ये भरपूर कुल्फी होते. आता ह्याला वरून अल्युमिनियम फॉईल लावायची म्हणजे बर्फाचे क्रिस्टल्स तयार होत नाहीत. आता ह्याच्यामध्ये असं घट्ट धरायचं हाताने, सुरीने अगदी छोटंसं हे करायचं आणि ही स्टिक ह्याच्यामध्ये अशी उभी करायची. हे बघा सगळ्यामध्ये अशी स्टिक घातलेली आहे. आता आपल्याला हे फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवून द्यायचं आहे. आता हे मी सगळं फ्रीझरमध्ये ठेवून देते आणि 7 ते 8 तासांनी बघूया, तोपर्यंत आपली छान कुल्फी तयार झालेली असेल. हे बघा कुल्फी तयार झालेली आहे. आंब्यामध्ये कुल्फी केली होती, किती छान दिसते बघा. आता आपल्याला ह्याच्यावरची आंब्याची सालं काढायची आहेत. आपण सालासकट आंब्यामध्ये कुल्फी भरली होती. पिलरनी अशी वरची सालं काढून घ्यायची. छान निघतात सालं. हे बघा अशी सुद्धा निघतात. पिलरनीच काढायला पाहिजे असं काही नाही. हे बघा एक साल निघालं की हाताने सुद्धा निघतात. हे बघा अशी आपली आंब्यातली कुल्फी तयार झालेली आहे. ही कुल्फी आहे. कुल्फी लगेच विरघळते, त्याचे लगेच पीसेस करायचे, पण छान पीसेस होतात. किती छान झालेत बघा. तर अशी ही आपली आंब्यातली कुल्फी किंवा मँगो स्टफ कुल्फी तयार झालेली आहे. बघून पीस खावासा वाटतं की नाही. आपल्या बाकीच्या मँगो कुल्फ्या पण तयार झालेल्या आहेत. आता ह्यातली कुल्फी काढूया. किती छान झाले बघा. साध्या पाण्यात बुडवायचं, लगेच कुल्फी निघते आणि हातावर जरा अशी चोळून घ्यायची. किती छान झाली बघा. अशी आपली मँगो कुल्फी तयार झालेली आहे. तर अशी ही आपली मँगो स्टफ कुल्फी आणि मँगो कुल्फी तयार झालेली आहे. कुल्फी लगेच विरघळते, त्यामुळे खायला घ्यायची आधी फ्रीझरमधनं बाहेर काढायची, लगेच खायची.